नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप सर, सह्याद्री अकॅडमी संचालक पुणे. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन येतोय. टॉपिकचं नाव आहे घातांक. मित्रांनो, तुम्हाला जर गणितामध्ये घातांक टॉपिक जमला तर 100% तुमचं गणिताचे मार्क तुम्हाला भेटणार आहेत. त्याचं कारण असं आहे की घातांकावरती परीक्षेला 3 प्रश्न विचारलेले असतात, पण त्याच्या रिलेटेड प्रश्न इतर टॉपिकमध्ये सुद्धा त्याचा वापर करून आपण सॉल्व्ह करत असतो. त्याच्यामुळं घातांक टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि घातांकाचे जे नियम आहेत ते नियम आणि त्याची उदाहरणं आज आपण पाहणार आहेत. तर चला चालू करूया घातांक नावाचा टॉपिक. बघा मित्रांनो, घातांक म्हणजे काय? तर बघा, घातांक म्हणजे घाताचा अंक होय. कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले आहे हे दर्शविणारा अंक म्हणजे घातांक होय. घातांक हा नेहमी डोक्यावर दर्शविला जातो. म्हणजे कसं मित्रांनो, 7चा घात 3 आहे. बघा, हे 7 आहे, हे तिसरा घात आहे, म्हणजे ह्याचा घातांक 3 झाला. घातांक नेहमी डोक्यावर दर्शविलेला असतो आणि ह्यांचा गुणाकार, 7चा गुणाकार 3 वेळेस करायचा आहे. 7 गुणिले 7 गुणिले 7, म्हणजेच ते काय म्हणतंय, कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले आहे हे दर्शविणारा अंक म्हणजे घातांक होय. 7चा घातांक 3 आहे, म्हणजे 7 किती वेळेस दर्शविणार आहे? 7 3 वेळेस दर्शविणार आहे. अशा पद्धतीचं ह्याचं काय झालं मित्रांनो, घातांकाचं हे उदाहरण झालं. ठीक आहे. आता घातांकाचे नियम 5 आहेत, महत्वाचे 5 नियम आहेत. ते महत्वाचे 5 नियम जर तुम्हाला आले तर घातांकामध्ये आउट ऑफ मार्क मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत. घातांकाचा पहिला नियम असा आहे, जर कोणत्याही संख्येचा पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज होत असते. नियम दुसरा असा आहे, जर पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी होते. तिसरा नियम आहे, जर घातांकाचा घातांक असेल तर त्या घातांकाचा गुणाकार होतो. चौथा नियम आहे, कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 लिहायचं असतं. आणि 5वा शेवटचा नियम आहे, जो की महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, जर छेदाचा अंश किंवा अंशाचा छेद करायचा असेल तर अशा वेळेस घातांकाचं चिन्ह बदलत असतं. हे आपल्याला आता 5 नियमामध्ये पाहायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हे 5 नियम समजले तर तुम्हाला घातांक टॉपिकचे जे काही प्रश्न परीक्षेला येतील, पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा, अगदी MPSC मध्ये सुद्धा कंबाईनसाठी याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात, हे सर्व मार्क तुम्हाला भेटणार आहेत. पण हे 5 नियम तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहेत आणि आपण ते व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. ते 5 नियम झाल्यानंतर आपण उदाहरणं पाहणार आहेत आणि त्या उदाहरणाची आपल्याला काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायची. कारण की त्याच प्रकारचे उदाहरणं जशाच तसे परीक्षेला या ठिकाणी विचारलेले असतात. तर पाहूयात नियम पहिला. बघा, घातांकाचा पहिला नियम आहे, संख्या गुणाकारात असतील आणि त्याचा पाया सारखा असेल तर अशा वेळेस घातांकाची बेरीज करावी. काय म्हणताय मित्रांनो, जर पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करा म्हणताय. म्हणजे कसं बघा, x चा m गुणिले x चा n बरोबर x चा m प्लस n. समजून घ्या. बघा, या ठिकाणी हा पाया झाला, x काय झाला, पाया झाला. इथं कोणती क्रिया आहे, टिंब आहे, म्हणजे गुणाकाराची क्रिया आहे. अशा वेळेस मित्रांनो ह्या घातांकाची काय होत असते, बेरीज होत असते. हा झाला पहिला नियम. आता ह्याची उदाहरणं पाहूयात आपण. बघा मित्रांनो, उदाहरण पहिलं बघा, 2चा तिसरा घात गुणिले 2चा 5वा घात. परीक्षेला असं करतात, असं चिन्ह दिलेलं असतंय आणि इथली संख्या काढायची असते. ठीक आहे. तर काय करायचं आहे मित्रांनो, बघा पाया समान आहे का नाही, 2 2,
म्हणून असं 2 लिहिलं. बघा गुणाकाराची क्रिया आहे म्हणजे घातांकाची काय होणार आहे इथं बेरीज होणार आहे. म्हणजे घातांकाची बेरीज होईल म्हणजे इथं 3 आहे आणि हे +5 म्हणजे 2चा किती 8. म्हणजे वरची संख्या काय आली मित्रांनो 8 आली. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे 8. इथली संख्या आपल्याला काढायला परीक्षेला विचारतात. हे झालं पहिलं उदाहरण. बघा अजून उदाहरण घेऊ आपण दुसरं. बघा मित्रांनो 2चा घातांक 3 गुणिले 2चा घातांक 9 बरोबर 2चा प्रश्नचिन्ह. बघा पाया समान आहे 2 2 म्हणजे 2चा गुणाकाराची क्रिया घातांकाची बेरीज होईल 3 आणि 9 12 म्हणजे 2चा 12 म्हणजे उत्तर काय आलं या ठिकाणी 12 याचं उत्तर आलं. अजून बघा तिसरं उदाहरण 8चा 4था गुणिले 8चा 6वा बरोबर 8चा प्रश्नचिन्ह असं बॉक्समध्ये विचारतील. तर 8चा काय उत्तर येईल मित्रांनो. तर बघा पाया समान आहे म्हणून 8 जशास तसं घ्यायचं. क्रिया गुणाकाराची का नाही मित्रांनो. मग काय करायचं घातांकाची बेरीज करायची म्हणजे 4 + 6 म्हणजेच 8चा कितवा 10वा घात म्हणजे 8चा 10वा घात. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला असतात मित्रांनो. अजून उदाहरण बघा. बघा चौथं उदाहरण 5चा -7 गुणिले 5चा 3रा बरोबर 5चा प्रश्नचिन्ह. मायनस प्लसचा काही गोळ नाही मित्रांनो. या ठिकाणी पहिलं तुम्ही चेक करायचं आहे की पाया समान आहे का. हो पाया समान आहे 5 5. पाया उचलायचा लिहायचा. गुणाकाराची क्रिया आहे म्हणजे घातांकाची बेरीज होणार आहे म्हणजे -7 + 3 म्हणजे मित्रांनो 5चा -7 मधून 3 गेले तर खाली 4 राहिले. मित्रांनो मायनसची संख्या मोठी म्हणून उत्तर काय मायनसचं साइन द्यायचे आहे मायनसचं चिन्ह द्यायचं आहे. उत्तर काय आलं या ठिकाणी -4. अशा पद्धतीने मित्रांनो पुढचं गणित बघा. पाचवं उदाहरण बघा 6चा 9वा गुणिले 6चा -3रा बरोबर 6चा प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो या ठिकाणी 6 जशास तसं 9 आहे. 9 घातांकाची बेरीज होत असते प्लस -3 म्हणजे 6चा 9 प्लस मायनस मित्रांनो मायनस होत असते -3 म्हणजे 6 जशाच तसा पाया 9 मधून 3 गेले खाली 6 राहिले म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो 6 याचं उत्तर आलेलं आहे. बघा नियम पहिला व्यवस्थित समजून घ्या. जर पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करायची आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरणं 5 शिकवलेली आहेत. अशाच टाईपची उदाहरणं या ठिकाणी मित्रांनो परीक्षेला विचारलेली असतात आणि याचा वापर आपल्याला पुढच्या उदाहरणामध्ये करायचा आहे. मी फक्त सांगणार नियम नंबर 1 या ठिकाणी वापरा, या ठिकाणी नियम नंबर 2 वापरा, या ठिकाणी नियम नंबर 3 वापरा. मी असंच फक्त बोलणार. त्या ठिकाणी तुम्ही ते वापरायचे लगेच आणि गणित त्या ठिकाणी तुम्हाला कळालं पाहिजे की हा नियम 1 आहे, हा नियम 2 आहे, हा नियम 3 आहे. तुम्हाला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नियम आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. हे नियम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. बघा पुढचा नियम आहे संख्या भागाकारात असतील आणि त्यांचा पाया सारखा असेल तर अशा वेळेस घातांकाची वजाबाकी करावी. म्हणजेच मित्रांनो जर पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी करावी म्हणतंय. म्हणजेच मित्रांनो x चा m छेदस्थानी x चा n बरोबर x चा m - n. बघा मित्रांनो x पाया समान आहे का नाही. x पाया समान आहे. क्रिया भागाकाराची म्हणून काय करायचंय x इथं उचलून लिहायचं आणि घातांकाची काय करायची मित्रांनो अशा प्रकारे वजाबाकी करायची.
हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. उदाहरण बघा. पहिलं उदाहरण बघा. 7चा 6वा छेदस्थानी 7चा 5वा बरोबर 7चा या ठिकाणी असं विचारतील तुम्हाला परीक्षेला. तर बघा 7चा या ठिकाणी 7 आहे, 7 लिहा. बघा पाया समान आहे, 7 7 म्हणून 7 लिहिलं. भागाकाराची क्रिया आहे मित्रांनो, म्हणजे घातांकाची काय होणार आहे रे, वजाबाकी होणार आहे. म्हणजे 6 - 5 म्हणजे 7चा 1 म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं मित्रांनो, 1 उत्तर आलं. इथली संख्या विचारणार तुम्हाला, इथली संख्या काय आली, तिथली संख्या वरची 1 आली. सरळ सरळ आहे. पाया समान असेल म्हणजे 7 7 सारखे असतील तर हे जो घातांक असतो ना, घातांक त्यांची काय करायची असते, वजाबाकी करायची असते. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहिलं पाहिजे. अजून उदाहरण बघा या टाईपची मित्रांनो. बघा 5चा 9वा छेदस्थानी 5चा 2रा बरोबर 5चा प्रश्नचिन्ह असं बॉक्स करून देतात. बघा पाया समान आहे, 5 5 भागाकाराची क्रिया आहे मित्रांनो, म्हणजे घातांकाची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. बघा 5चा 9 मधून 2 गेले, खाली किती राहिले, 7 राहिले. म्हणजे याचं उत्तर काय आलं मित्रांनो, 7 याचं उत्तर आलेलं आहे. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. पहिलं बघायचं पाया समान आहे का, पाया समान असेल, भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी होते. हा नियम आहे. या नियमावरच आपल्याला काय करायचे आहेत, उदाहरणं सॉल्व्ह करायचे आहेत. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो. 6चा 9वा छेदस्थानी 6चा -5वा बरोबर 6चा प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो पाया समान आहे 6चा म्हणून 6ला पकडा, 9 घ्या. हे इथलं मायनस, नियमाचं मायनस आणि हे -5 वेगळं, म्हणजे 6 हे 9 जशाच तसं. बघा मित्रांनो हे मायनस आणि हे मायनस प्लस होतं, मायनस मायनस प्लस 5 म्हणजेच मित्रांनो 6चा 9 आणि 5 किती झालं, 14 झालं. म्हणून ह्याचं उत्तर काय आलं मित्रांनो, याचं उत्तर आलं 14. अशा पद्धतीने ह्याला मित्रांनो सॉल्व्ह करायचं आहे. बघा पुढचं उदाहरण बघा मित्रांनो. 4चा -3 छेदस्थानी 4चा 5वा बरोबर 4चा प्रश्नचिन्ह. मित्रांनो पाया समान आहे 4 4 म्हणून 4ला पकडा. हे -3 जशाच तसं. बघा हे नियमामधलं मायनस आणि हे 5. बघा 4चा -3 आणि -5 असेल तर ह्यांची बेरीज होत असते आणि चिन्ह मायनसचं लागत असतं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे असं -6 -5 असेल ना तर ह्या दोघांची बेरीज होते पहिल्यांदा. 6 आणि 5 किती, 11 आणि चिन्ह मायनसचं लागत असते. असंच या ठिकाणी झालं म्हणजे याचं उत्तर किती आलं, -8. म्हणून -8 हे काय आहे, याचं उत्तर या ठिकाणी आहे. सर्वांचे 5 5 उदाहरणं पाहतोय आपण. ह्याचं पण अजून एक उदाहरण घेऊ आपण, नियम 2चं. बघा 8चा -10 छेदस्थानी 8चा बघा 8चा -3 बरोबर 8चा प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, घातांकाची वजाबाकी होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच 8चा हा -10 आणि हा मायनस आणि हा मायनस काय होत असतो रे, प्लस होत असतो. मायनस मायनस कधी पण प्लस होत असतं म्हणून +3. म्हणजेच मित्रांनो 8चा -7 मधून 3 गेले तर खाली 7 राहिले. मायनसची संख्या मोठी आहे म्हणून मायनसचं चिन्ह येत असतं, म्हणजे -7 हे याचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो नियम नंबर 3 नियम असा आहे,
कोणत्याही संख्येचा घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा. म्हणजे मित्रांनो, जर घातांकाचा घातांक असेल म्हणजेच बघा x चा m आणि त्याचा n असेल तर ह्या घातांकाचा काय होत असतो, गुणाकार होत असतो. असा हा नियम आहे. हे बॉक्स मध्ये लिहून घ्या. जर कुठल्याही संख्येच्या घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय होत असतो, गुणाकार होत असतो. हे नियम नंबर 3 मध्ये सांगत आहे. ह्याचे मित्रांनो उदाहरण लिहून घ्या. बघा पहिलं उदाहरण, 2चा 5वा त्याचा 4था बरोबर असं प्रश्नचिन्ह विचारतील. बघा काय करायचं आहे तर पाया जशाच तसा 2 ठेवायचा आहे आणि घातांकाचा जो घातांक असतो त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 5 गुणिले 4 म्हणजे मित्रांनो 2चा 5 किती, 20. या ठिकाणी उत्तर आलं मित्रांनो 20. हे या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो पुढचं दुसरं, 8चा 4था त्याचा 5वा आणि त्याचा दुसरा आहे. तर या ठिकाणी 8चा प्रश्नचिन्ह असं परीक्षेला विचारतील. तर लक्ष द्या, या ठिकाणी 8चा ह्यांचा काय करायचा आहे मित्रांनो, गुणाकार करायचा आहे. म्हणजे 4 गुणिले 5 गुणिले 2 म्हणजेच मित्रांनो 8चा 4 पंचे 20 आणि 20 दोन्ही 40 म्हणजे 8चा किती, 40. म्हणजे उत्तर किती आलं ह्याचं, 40 उत्तर आलं मित्रांनो. म्हणजे कुठल्याही संख्येच्या घातांकाचा घातांक असेल तर त्याचा गुणाकार करायचा आहे, हे आपल्याला या ठिकाणी नियम नंबर 3 सांगतंय. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. 5चा 4था त्याचा दुसरा त्याचा तिसरा बरोबर 5चा प्रश्नचिन्ह. काहीच नाही, हे 5 जशाच तसं डायरेक्ट ह्यांचा गुणाकार करायचा असतो. 4 गुणिले 2 गुणिले 3 4 दोन्ही 8 8 त्रिक 24 म्हणजेच 5चा 24. म्हणजे मित्रांनो उत्तर किती आलं रे, 24 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय करायचंय, ह्याला सॉल्व करून घ्यायचं आहे. असा कसा जरी प्रश्न तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला येणं अपेक्षित आहे. बघा चौथं उदाहरण. बघा 7चा तिसरा त्याचा 5वा बरोबर 7चा प्रश्नचिन्ह. 7 जशाच तसं घातांकाचा घातांक असेल तर त्या घातांकाचा गुणाकार होत असतो असा नियम नंबर 3 सांगत आहे. म्हणजे 3 गुणिले 5 म्हणजे 7चा 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो, 15 आलं. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा अजून पुढचं उदाहरण आपण याचंच घेऊया. 5वं उदाहरण, 4चा तिसरा त्याचा दुसरा आणि त्याचा 8वा बरोबर 4चा प्रश्नचिन्ह. तर बघा मित्रांनो हे 4 जशाच तसं ह्यांचा गुणाकार 3 दोन्ही 6 6 आठी 48 म्हणजे काय उत्तर आलं मित्रांनो ह्याचं, 48 उत्तर आलं. हे झाला नियम नंबर 3. आपण मित्रांनो हे 3 नियम पाहिले. तिसरा नियम असा होता, कुठल्याही संख्येच्या घातांकाचा असा घातांक असेल तर त्याचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. तर बघा आपण नियम नंबर 4 पाहूयात. बघा नियम नंबर 4 काय आहे मित्रांनो, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 लिहायचं असतं. कोणतीही संख्या असू द्या. बघा x चा 0 बरोबर पण किती, 1च. कुठलीही संख्या x y मध्ये z मध्ये असू द्या, कशामध्ये पण असू द्या, अंकात असू द्या, त्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्या ठिकाणी उत्तर 1च येत असतं. आता यावर आधारित उदाहरणं बघा.
पहिलं उदाहरण 5चा शून्य बरोबर प्रश्नचिन्ह. कुठल्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर उत्तर किती लिहिणार? 1. म्हणून उत्तर 1 आलं. दुसरं बघा, 4चा शून्य प्लस 3चा शून्य प्लस 5चा शून्य बरोबर प्रश्नचिन्ह. बघा 4चा शून्य म्हणजे किती मित्रांनो? 1. प्लसला प्लस चिन्ह. 3चा शून्य म्हणजे किती? 1. प्लसला प्लसचं चिन्ह. 5चा शून्य म्हणजे किती? 1. बरोबर 1 आणि 1 आणि 1 म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 बरोबर किती? 3. म्हणजे याचं उत्तर किती आलं मित्रांनो? 3 आलं. कुठल्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर मित्रांनो उत्तर किती लिहायचं आहे? या ठिकाणी त्याचं उत्तर 1च लिहायचं आहे. बघा तिसरं उदाहरण, 5चा शून्य गुणिले 4चा शून्य गुणिले 8चा शून्य बरोबर प्रश्नचिन्ह. मित्रांनो कुठल्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर उत्तर 1 येतं. हे गुणिलेला गुणिले 4चा घातांक शून्य 1 गुणिलेला गुणिले 8चा घातांक शून्य गुणिले 1. 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे किती मित्रांनो? 1च. 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे किती? 1च मित्रांनो. ठीक आहे. चौथं उदाहरण बघा, 4चा शून्य प्लस 3चा शून्य प्लस 7 बरोबर प्रश्नचिन्ह. मित्रांनो 4चा शून्य किती आहे? 1 प्लस 3चा शून्य किती आहे? 1 प्लस 7 इथं 7 वरती शून्य नाही म्हणजे त्याला 1 लिहायचं नाही. म्हणून 7 जशाच तसं. 1 आणि 1 2 आणि 7 किती रे? 9. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 9 आलं. जर ह्याचा घात शून्य असता तर 1 लिहिलं असतं, पण घात शून्य आहे का आता? नाही, फक्त 7च आहे. म्हणून या ठिकाणी 7 जशाच तसं लिहिलं. बघा अजून उदाहरण, 8चा शून्य गुणिले 4चा शून्य प्लस 5चा शून्य छेदस्थानी 4चा शून्य प्लस 4 गुणिले 3 गुणिले 2 यांचा शून्य बरोबर प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो या ठिकाणी 8चा घातांक शून्य आहे म्हणजे किती आलं उत्तर? 1 गुणिले आहे म्हणून गुणिले 4चा घातांक शून्य म्हणजे 1 प्लस 5चा घातांक शून्य म्हणजे 1 छेदस्थानी या सर्वांचा गुणाकार करत बसायचं नाही. ह्यांचा घातांक शून्य म्हणताय का नाही? यांचा घातांक शून्य म्हणजे उत्तर 1 येतंय. त्या संख्येचा घातांक शून्य म्हणजे उत्तर किती येतंय? 1 येतंय. बघा बरोबर 1 गुणिले 1 1 प्लस 1 छेदस्थानी 1 1 आणि 1 किती? 2 2 छेदस्थानी 1 म्हणजे 2च. 2 छेदस्थानी 1 म्हणजे 2च मित्रांनो. असं तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. ह्याची उदाहरणं आपल्याला भरपूर मित्रांनो पाहायची आहेत, परंतु तुम्हाला समजलं पाहिजे की कुठल्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर उत्तर 1च लिहायचं आहे. अगदी संख्या अनंतामध्ये असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, त्याचा घातांक जर शून्य असेल तर उत्तर त्या ठिकाणी किती लिहायचंय? 1च लिहायचंय. 5वा नियम बघा, जर अंशातील संख्या छेदात गेली आणि छेदातील संख्या अंशात गेली तर घातांकाचे चिन्ह बदलते. म्हणजे मित्रांनो जर छेदाचा अंश करायचा असेल किंवा अंशाचा छेद करायचा असेल तर घातांकाचं चिन्ह बदलतं असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे कसं बघा, x यम आहे ही अंशात आहे, ह्याला छेदामध्ये आणायचंय म्हणजे 1 छेदस्थानी आहे x इथं प्लस होता इथं मायनस झाला. म्हणजे जर अंशाची संख्या छेदामध्ये आणायची असेल तर घातांकाचं काय बदलतं? चिन्ह बदलतं. प्लसचं काय झालं? मायनस झालं. अशा पद्धतीनं मित्रांनो. किंवा जर अंशाचा छेद करायचा असेल, आता हे अंशात आहे छेदात आहे, ह्याला अंशात आणायचं आहे तर त्याचं चिन्ह बदलतं. इथं प्लस होतं, वरती आलं काय होतं?
मायनस होतं. हे झाले मित्रांनो ह्याचे हे नियम. जर अंशाचा छेद करायचा असेल तरी घातांकाचं चिन्ह बदलतं, किंवा छेदाचा अंश करायचा असेल तरी घातांकाचं चिन्ह बदलतं. हे नियम नंबर 5 आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आता याची उदाहरणं पाहूया आपण. बघा, पहिलं उदाहरण बघा, 5चा -7 बरोबर 1 छेदस्थानी 5चा प्रश्नचिन्ह. बघा मित्रांनो, इथं -7 आहे, छेदामध्ये आल्यावर काय होईल रे? +7 होईल. म्हणजे 1 छेदस्थानी 5चा 7वा, म्हणजे याचं उत्तर किती आलं मित्रांनो? 7 आलं. हे समजणं गरजेचं आहे. पुढचं उदाहरण बघा, 1 छेदस्थानी 4चा 3 बरोबर इथं 4चा प्रश्नचिन्ह. बघा, लक्ष द्या, या ठिकाणी 4 जशास तसं. ही संख्या छेदामध्ये आहे, आता अंशात आणली आहे. इथं प्लस होती, मग इथं काय होईल? मायनस होईल, चिन्ह बदलन. म्हणजे उत्तर काय आलं? -3 आलं. अशा पद्धतीनं मित्रांनो. बघा पुढचं उदाहरण, 8चा -9 बरोबर 1 छेदस्थानी 8चा प्रश्नचिन्ह. तर मला सांगा मित्रांनो, 1 छेदस्थानी 8चं काय येईल रे? इथं मायनस आहे, छेदात आणायचंय, प्लस होऊन जाईल. म्हणजे 8चा 9. हे झाला नियम नंबर 5 चे उदाहरण. उत्तर काय आलं याचं? या ठिकाणी 9 आलं. ते उत्तर असतंय. अशा पद्धतीने मित्रांनो. बघा अजून एक उदाहरण, 6चा 5 बरोबर 1 छेदस्थानी 6चा प्रश्नचिन्ह. बघा बरं, सरळ सरळ आहे. इथं प्लस आहे, इथं आणला म्हणजे काय होईल? -5 होईल. म्हणून उत्तर -5 येईल. सरळ सरळ आहे. याचं 5वं उदाहरण बघा, 2चा 3 बरोबर 1 छेदस्थानी 2चा प्रश्नचिन्ह. म्हणजेच 1 छेदस्थानी 2 जशास तसं. ही संख्या छेदात होती, अंशामध्ये होती, छेदात आणली तर साइन बदलन. -3. म्हणजे याचं उत्तर किती आलं मित्रांनो? -3 आलं. अशा पद्धतीनं हे नियम 5 झाले मित्रांनो. जर आपल्याला हे 5 नियम माहिती असतील तर या ठिकाणी आपण घातांकाचं कुठलंही उदाहरण अगदी डोळं झाकून या ठिकाणी सॉल्व्ह करू शकणार आहेत. ही प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे या 5 नियमांची. पहिला नियम काय आहे बघा, काय पाहिलं आपण? जर पाया समान असेल, गुणाकाराची क्रिया असेल, तर घातांकाची बेरीज होते. हा फर्स्ट नियम होता. दुसरा नियम, जर पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी होते. तिसरा नियम पाहिला आपण, कुठल्याही संख्येच्या घातांकाचा घातांक असेल तर त्या ठिकाणी घातांकाचा गुणाकार होत असतो. आपण नियम नंबर 4 पाहिला, कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर 1 लिहायचंय. अगदी संख्या अनंतामध्ये असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, जर त्या संख्येचा घातांक 0 आला तर उत्तर किती लिहायचंय? 1 लिहायचंय. आणि नियम नंबर 5 आपण आताच पाहिला, जर छेदाचा अंश किंवा अंशाचा छेद करायचा असेल तर घातांकाचं चिन्ह बदलायचं. हे नियम नंबर आपण कशामध्ये पाहिलं? 5 मध्ये पाहिलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या 5 नियमांची प्रॅक्टिस होणं गरजेची. या 5 नियमावरतीच तुम्हाला आता इथून पुढचे प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेला. ते प्रश्न कसे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. पुढचं लेक्चर मी घेऊन येतोय
तोपर्यंत तुम्ही या टॉपिकचा पूर्ण 5 नियमांचा अभ्यास करायचा आहे आणि ह्याची उदाहरणं तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये भेटतील. तोपर्यंत धन्यवाद.